गेल्या वेळी गुरुचरित्र वाचण्याने आपल्या अंतःकरणातनं अनुभूती आपल्याला येते याबद्दल मी सांगितलं होतं. आता गुरुचरित्र वाचत असताना माझ्यात काय बदल दिसायला हवेत याबद्दल आज मी थोडं सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. स्वामी भक्त हो, नित्यसेवा सुरू झाली, अडथळे ओळखले, सातत्य जपलं की मग पुढचा प्रश्न उभा राहतो, आता माझ्यामध्ये काय बदल दिसायला हवे. पहिला बदल म्हणजे हा की जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तेव्हा आपल्या मनांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये सगळे बदल दिसायला हवे. आणि ते बदल आपल्याला स्वतःला जाणवले पाहिजेत. आपल्यासोबत ते इतरांनाही जाणवले पाहिजेत. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लक्षात आलं पाहिजे की अरे हो, ह्या व्यक्तीमध्ये खरंच खूप बदल झालेला आहे आणि ही व्यक्ती खरंच खूप आता बदलली आहे चांगल्या अर्थाने. मग आता पहिला बदल म्हणजे काय, तर मनातल्या अस्वस्थतेत दिसतो. पूर्वी क्षुल्लक गोष्टींनी मन बदलून जायचं, आता धीर वाढायला लागतो, प्रतिक्रिया कमी होतात, प्रतिसाद वाढतो. हा बदल वाटायला पाहायला गेलं तर लहान वाटतो, पण साधनेचं पहिलं पाऊल हेच आणि पहिलं फळही इथूनच तयार व्हायला सुरुवात होते. आपल्या मनामध्ये पूर्वी कुठल्याही गोष्टीमुळे पटकन अस्वस्थता येत असते. त्यामुळे आपलं मन चलबिचल होतं आणि त्या चलबिचलतेमुळे आपल्या मनाला कुठलाही आधार मिळत नाही, परंतु धार मात्र चढते. कोणी काही बोललं की पटकन आपल्याला राग येत असतो. मन आपलं अतिशय गढूळ होऊन जातं. ती अवस्था बदलते आणि त्या मनाला एक छान प्रतिसाद मिळायला सुरुवात होते आणि हाच तुमच्यातला पहिला बदल. आता दुसरा बदल काय आहे, तर दुसरा बदल होतो वाणीमध्ये. तुमच्या वाणीमध्ये तुम्हाला तुमचे शब्द मृदू होऊ लागतात हे जाणवतं. बोलण्यातली कटुता कमी होते हे जाणवतं. संयम अधिक वाढायला लागतो, कारण नामाचा स्पर्श जिभेला झाला की वाणीसुद्धा प्रसन्न होऊ लागते. नित्यसेवेचा परिणाम देव्हाऱ्यातच नाही तर तो बोलण्यातसुद्धा आपल्याला उमटायला हवा आणि तो उमटतो हे तुम्हाला जाणवायला लागतं. आपल्यामध्ये जी पूर्वीची भाषा असते, आरेरावी असते किंवा कडवट बोलणं, कुचकट बोलणं, कटू असलेलं बोलणं हे जास्त, किंवा एखाद्याला फटकळपणाने बोलणं, हे जे सगळं असतं हे आपण जेव्हा नित्यवाचनामध्ये गुरुचरित्राचं सुरू करतो, गुरुचरित्राचं जे नित्यवाचन सुरू करतो त्यामध्ये हळूहळू हे बदल आपल्याला जाणवतात. अर्थातच कुठलाही बदल एकदम जाणवत नाही, परंतु असे बदल हळूहळू जाणवायला लागतात आणि आपलंच आपल्याला कळतं की अरे, आपली वाणी आता बदललेली आहे, आपली भाषा आता बदललेली आहे. समोरच्याने आपल्याला कितीही डिवचलं तरी आपण त्याच्याशी मृदू भाषेतच बोलायला लागलो आहोत हे आपल्याला लगेचच जाणवायला लागतं. आता तिसरा बदल म्हणजे आपल्या वृत्तीत होतो. माझं हा आग्रह आपला कमी होतो. तसंच अहम थोडासा वितळायला लागतो. स्वतःपेक्षा इतरांचं भलं सुचू लागायला लागतं. कारण सेवा केली की मन अधिक कठोर झालं तर अजून काहीतरी बाकी आहे हे ओळखावंच. म्हणजेच आपल्या वृत्तीमध्ये काय बदल होतो, तर हे माझं आहे, ते माझं आहे, हे मी केलं आहे, ते मी केलं आहे, हे मी दिलं आहे, ते मी दिलं आहे, किंवा हे माझ्यामुळे होतं आहे, हे माझ्यामुळे झालं आहे. आपण ही जी भाषा आपण वापरत असतो, मी माझं, ही भाषा आपल्यातनं हळूहळू निघून जायला लागते आणि हे आपलं आहे, हे आपण केलं आहे, हे आपल्याला मिळालं आहे, हे आपण करूयात, अशी ही जी भाषा आहे ती अशा भाषेमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच तुमच्यामध्ये वृत्तीत बदल झालेला आहे हे लगेच दिसायला सुरुवात होते. तर आपण आपल्यामधला हा अहम किंवा जो एक काय म्हणूयात गर्व म्हणतो, तो गर्व हळूहळू थोडासा कमी व्हायला लागतो. पूर्ण कमी व्हायला वेळ लागेल, वर्ष जातील, परंतु हळूहळू कमी होणं हे सुद्धा कमी नाही आहे. त्यामुळे आपण स्वतःसाठी जे पाहणं सुरू केलेलं असतं
त्यापेक्षा इतरांसाठी चांगलं काय होतं आहे, आपल्यापेक्षा समोरच्याचं किती छान भलं होतं आहे, समोरच्याचं भलं होऊ दे, हा विचार आपल्या मनात जेव्हा यायला लागतो आणि तो वागण्यात दिसायला लागतो, वृत्तीत दिसायला लागतो, तेव्हा हा तिसरा बदल आपल्यामध्ये होतो. आता चौथा बदल म्हणजे हा आहे की पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की संकट संपणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. पण त्यांच्याकडे पाहण्याची मात्र आपली दृष्टी बदलते, हा आपल्यामध्ये चौथा बदल होतो. जिथे तक्रार होती तिथे स्वीकार वृत्ती निर्माण होते, आधी भीती होते तिथे विश्वास येतो, आणि हीच खरी गुरुकृपेची ओळख आहे. कसं तर संकट येतील या भीतीनेच आपण गर्भगळीत होत असतो, आणि त्यामुळे आपली त्या संकटांना घाबरण्याची, भिण्याची एक सवय आपल्यामध्ये निर्माण होते, आणि त्यामुळे त्या सवयीमुळे आपण जे काम करणार असतो ते काम चांगलं होण्याच्या ऐवजी बिघडतं, आणि त्यामुळे आपल्यामधली जी एक वृत्ती असते की माझं हे काम झालंच नाही, माझं नेहमी असंच होतं, माझ्या बाबतीतच हे नेहमी घडतं, ह्यानं असंच केलं, त्यानं तसंच केलं, त्याच्यामुळे ते काम बिघडलं, ही जी एक आपली वृत्ती होती ती हळूहळू बदलत तिच्यामध्ये गोष्टी स्वीकारण्याची वृत्ती एक निर्माण होते. म्हणजे जिथे आपल्याला आधी भीती होती तिथे हळूहळू विश्वास निर्माण होतो की नाही, श्री गुरुदेव दत्त माझ्या पाठीशी आहेत, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, ही एक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि एक विश्वास निर्माण होतो. ही झाली आपली चौथी पायरी. आता पाचवी पायरी म्हणजे काय आहे तर नित्यसेवनेने करुणा आपल्यामधली जी असते ते वाढायला लागते. म्हणजेच दुसऱ्याबद्दलचं प्रेम, दुसऱ्याबद्दलचं जिव्हाळा हा वाढायला लागतो. दुसऱ्याचं दुःख पाहून आपलं मन हलायला लागतं, हेलावतं, वाईट वाटतं, अंतःकरणामध्ये दुःख होतं, मदतीचा भाव आपल्यामधला जागा होतो, दुसऱ्याला मदत केली पाहिजे ही वृत्ती निर्माण होते. कारण गुरुभक्ती जर जीवमात्रांपर्यंत पोचली नाही तर ती अजून पूर्ण जागृतच झाली नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून हा जो पाचवा बदल आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आपण आपल्याबद्दल करुणा करतोच, आपल्यासाठी बघतच असतो, परंतु आपण दुसऱ्याबद्दल आपल्याला जेव्हा कणव यायला लागते, दया यायला लागते, प्रेम वाढायला लागतं, जिव्हाळा वाढायला लागतो, दुसऱ्याचं दुःख बघून आपलं अंतःकरण जेव्हा हेलावतं, तेव्हा ती खरी महत्त्वाची बदल आपल्यामध्ये तो महत्त्वाचा घडलेला असतो. आणि मग समजायचं की गुरुभक्ती आपल्याला पूर्णार्थाने मिळालेली आहे. जर तुम्ही जीवमात्रांपर्यंत पोचलाच नाही तर ती गुरुभक्ती अजून जागृत नाही झाली असंच समजावं लागेल. आणि आता सहावी गोष्ट म्हणजे नामातली गोडी वाढणं. तुम्ही जेव्हा रोजच गुरुचरित्र वाचायला सुरुवात करता, एखादा हा अध्याय जरी रोज वाचला तरी त्या गुरुदत्तांचं रोज नाव घेणं हा तुमच्यामध्ये खूप मोठा बदल होतो. पूर्वी कर्तव्य म्हणून घेतलेलं नाम पुढे आसरा वाटू लागतो. गुरुदत्तांचं नाव घेतलं नाही तर आपल्याला चैन पडणार नाही अशी वृत्ती आपल्यात निर्माण होते. वेळ मिळेल तेव्हा आपलं मन त्या नामाकडे धाव घ्यायला लागतं. जे पूर्वी आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की तुम्ही हे करा, हा उपाय करा, म्हणजे हा बदल तुमच्यात दिसेल, तर आपण केवळ एक सांगितलेलं काम किंवा कर्तव्य म्हणून देवाचं नाव घेत असतो. परंतु जसं जसं आपण ते रोज घ्यायला लागतो किंवा जसं जसं रोज आपण त्याच्या सानिध्यात राहायला लागतो, तेव्हा त्या नामाची गोडी आपोआप निर्माण होते आणि आपण न ठरवतासुद्धा आपल्या मुखातनं ते नाव घेतलं जातं. गुरुदत्तांचं नाव, श्री स्वामी समर्थांचं नाव हे आपोआप आपल्या मुखात आलं पाहिजे, आणि ते जेव्हा असं येतं तेव्हा त्या नामातली गोडी वाढली आहे हे लक्षात येतं. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की बदल होत असताना अधीर होऊ नकात. माझ्यात अजून झालंच नाही आहे बदल असं म्हणून निराश होऊ नकात. आता बघा, झाडं रोज वाढतात, दिसतात का? नाही. तसंच अंतर्मनाचं घडणं आहे. सगळं कसं शांतपणे होत असतं. शेवटी नित्यसेवेचे खरं फळ काय तर नम्र व्हाल, श्रद्धा दृढ होईल,
मी एकटा नाही, हा गुरुवरील विश्वास तुमचा दृढ होईल, खोल जाईल. आणि हा बदल घडू लागला तर समजायचं की साधना आज शिरू लागलेली आहे. आणि एक दिवस जाणवतं आपण सेवा करत नाही, सेवा आपल्याला बदलत आहे. पूर्वीचा जीव आणि आत्ताचा जीव हा वेगळा भासायला लागतो. आणि इथेच नित्यसेवा कृपायोग बनते. त्यामुळेच श्री गुरुदत्तांचं नाव घेणं, ईश्वराचं नाव घेणं, त्यांच्या सानिध्यात राहणं, गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचणं, शक्य जसं असेल तसं वाचणं, आणि तेही नाही जमलं तर कमीत कमी नाम घेणं तर झोपल्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त भाव असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच गुरुचरित्र वाचनाने काय बदल होतात माझ्यामध्ये हे आपणच आपले रोज अनुभवायचे, ते टिपून ठेवायचे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इतरांनीसुद्धा ते आपल्याला सांगितलं तर लक्षात येतात, एवढा आपल्यात बदल व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला आवडली असेल, हे माझं गुरुभक्तीबद्दलचं, गुरुचरित्र वाचनाबद्दल सांगितलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.